हुश, झालं बापा. आज आता येऊन जाते गौरी. गेला आता घेवाले दिले. आता प्रेमानं घेऊन आला पाहिजे, मग अजून बापा माय घर भर भर भरून जाईल. पण गोल्याचे बाबा म्हणते तसं तर नाही होईन गड्या. एक तर भेवही लागून राहिलं आणि एक तर विश्वासही वाटून राहिला का येईन गौरी बा. आता झाला नाही 1 महिना तर काऊन नाही येणार. आणि अजून गोल्याचे बाबाही तसे म्हणून राहिले. अजून जर खरंच तिच्या आईनं किंवा तिनं बी तर असं म्हणलं तर संक्रांत झाल्यावरच येईन. आता अजून वापस पाठवलं बोलायला तर त्याच्या शर्तीचं काय होईल. त्याच्या शर्यत मी कबूलही केली गड्या. हा, मग त्याला समजावणं कठीण जाईल मला. मग तसं पोट कठोर आहे म्हणानं. नाही येईन गौरी तर येईन म्हणा. तिला समजन, तिच्या मायलाही समजन. किती झालं तरी हेच तिचं आता खरं घर होय. हा, सणवार इथंच साजरे केले पाहिजे. आता सणवार झालं तर मग गेली माहेरी तर काही हरकत नाही. पण मेन जो सणाची पूजा राहते ते तर इथंच केली पाहिजे असं समजन ना तिच्या आईले बी. तिलाही समजन तर पाठवून देईन तिची आई बी तिले. ते बी स्वतः तयार होईन येवाले. आणि पण नाही समजलं तर मग तिच्या आईले तिले बी तर मग काय करतं बापा. पोट्यानं तर अशी शर्त लावून ठेवली का बस चुपचाप जावाले पाहिजे, आणाले पाहिजे बायकोले. नाही बायकोले आणण्यासाठी मायपाशी शर्यत ठेवते तो पागलवानाचा. आता काय करू मी. आता इकूनही फसले आणि तिकूनही फसले. इकून पोरांना फसवलं आणि तिकून सून फसवून. आता पोराचा संसार वाचवायचा आहे मले. कसंही करून ना पोराचा संसार मले वाचवायचा आहे. दुसऱ्यांची तिसरी बायका करत बसल्यापेक्षा साजरी पोरगी आहे, साजरं गुजरं पोरगा आहे बापा. हा, तुटून जाईन एवढ्याशा गोष्टीनं संसार तुटून जाईल ना पोराचा. हा, एक करू शकतो. ह्या तिथं पोहोचायच्या पहिलेच मी गौरीला फोन करून देऊ काय आणि तिला सांगून देतो मना करजो नको येवाले. अशी अशी गोष्ट आहे, येऊनच जाजो त्याच्या संग. आता अशी तिला पटवून देतो, सांगून देतो. मग लागन तर संक्रांत झाल्यावर तुला जावाची इच्छा तर चालली जातो म्हणून 1-2 दिवसासाठी. पण आता येऊन जाय बा म्हणून गोल्या संग. येऊन राहिला तो घेवाले. त्याला खाली आता नको पाठवू म्हणून तिलाच फोन करतो सांगून देतो. हो तशीच करतो. नाही तर अजून माहित पण येईन बापा. हा, माई सासू मला फोन करून बोलावते. मा सासूले माई मोठी गरज आहे असं होईन का. नाही 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 गौरी एवढी नाही म्हणा. एवढी नाही एवढं नाही तिच्या मनात येत काही. तशी भोल्या भाल्या मनाची आहे ती. करतो तिला फोन करतो आणि तिला सांगूनच देतो अशी अशी गोष्ट झाली म्हणून. गोल्या येऊन जायला तुला घेवाले त्याच्या संग येऊन जाय बा. सांगूनच देतो जाय तिकडे. आता काय करतो ना काही घासा लागलं तरी घासन मी महापोराच्या संसारासाठी बापा. पोरगी काही एवढी खराब नाही. ते साजरी आहे, साजरे काम धंदे करते. साजर पोरगीन पोरगा आहे काय वादरू संसार. माय काय आज आहे ना उद्या नाही. गौरीचा नंबर लय खाली गेला बापा. आता तिने काही दिवसाचा फोन नाही केला आणि मी तिने फोन नाही केला. हा, दिसला. अमाय, आज कसा काय फोन आला बापा आईचा. एवढ्या महिन्याभरापासून आईचा नाही फोन, त्याचा नाही फोन. हा, गोल्याजी नाही एकही फोन नाही केला. आणि आज कशी काय आठवण आली आईने मला फोन करायची. रात्रीच गोष्ट केली आणि आज आईचा फोन आला. चांगला आहे बापा. हॅलो, हा आई बोला. हो गौरी, तुला तर आठवणच नाही येत बापा का फोन करा का काही म्हणून. आई आठवण येते पण का नाही दादू बी त्रास देते थोडसा. रडतेच खूप. जवळ 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 पाहिजे आणि मग त्याच्यात आराध्या बी. त्याच्यानं कधी आई मला टाइमच नाही भेटत फोन घेऊन करायला. 2 लेकरातच राहतो मी सारे दिवसभर. कोणते काम धंदे नाही मला. खावाले आयतं भेटते, आयते कपडे धुवून भेटते, काहीच करा नाही लागत. पण कधी लेकरच सांभाळणं मागून राहिला आई मला इथं. लय त्रास देते दादू. म्हणजे हातातच पाहिजे त्याला. खाली ठेवलं का लढते गोदी. असं आता पाय, आता तिथं गेली तुला काम धंदा नाही ना त्याला ठेवली तू ना. गोदीतल्या गोदीत त्याला सवय पडली आता गोदीची. आता तो तसाच राहीन, आता तसाच पाहिन आता. इथं होता तर कसा साजरा आहे मस्त. हो ना आई, तोच तर मी विचार करतो का तिथं कसा एवढा चांगला राहे बा. खेळे बी, भूक लागली तर रडे फक्त आणि खेळता झोपून जाय. इथं तर आई खेळता झोपतच नाही बिलकुल. थोडस असं खेळते 15 मिनिट आणि बस लढायलाच लागते. मग जवळ घेतलं का चूप राहते. असाच करून राहिला आई. करते तू लेकरं करते थोडंसे 1 वर्ष. आता समज आला आणि त्याला थोडसा म्हणून तसा करण आता तू. बरं मी काय म्हणतो तुले ऐक, ध्यानानं ऐक बापा. गोल्या येऊन राहिला तुले घेवाले निघाला घरून तर तयारी कर आणि येऊन जाय आज त्याच्या संग. गौरी आण धुवून दे ना. मग मी चालली जाईन तर मग अजून राहून जाशी तशीच. आई तुम्ही आताच पाहिले मी. आई मला सांगाल तर पाहिजे होतं का ते येऊन राहिले मला घेवाले म्हणून. आता सांगूनच तर राहिली ना तुले.
तो येवा जात आहे घरून निघाला. सांगून तर राहिली न तुले, तो येऊन राहिला घेवाले. तयारी कर. आणि राहीन नाही म्हणे तो, आजच्या आजच येऊन जाईन म्हणे. करून ठेव तयारी, घेवाले येते तो आणि येऊन जाय आज आता. पहिलेच सांगायला पाहिजे होतं आई तुम्ही, ते घरून निघायच्या पहिले मी मना करून दिलं असतं. आता एवढे 1 महिना राहिली, 1-1.5 महिना राहिली, तर आता मी म्हणा माझी आई बी म्हणते का आता मकर संक्रांत झाल्यावरच जायचं म्हणते. तर मी तसं म्हटले असते का, मी मकर संक्रांत झाल्यावर येतच होती ना आई. नाही तर मी फोन करणार होती मग त्याले घेवाले येवाले. आताच काय द्या येऊन तेच येऊन राहिले काय, त्याच्या मनानं का तुम्ही पाठवलं. आता गौरी ते काही मला सांगू नको, काही मला विचारू नको. तो त्याच्या मनाने येते का मी पाठवलं, गोष्ट एकच होते. तू चुपचाप तयारी कर, तो येऊन राहिला त्याच्या संग येऊन जाय. मागच्या वेळेला आला होता, वापस पाठवलं तर तुम्ही त्याला तवा लय तो रागावला, पण मी कसं बस त्याला समजावलं. आता तो समजणार नाही रे बा, मग तुमचं तुम्ही पाठवत जा. आता येऊन जा, आता येऊन राहिला तर मग लागन तर तू मकर संक्रांत झाले म्हणजे 2 दिवसासाठी तिळगुळ घेऊन चालली जाजो. पण आता ये, आज त्याच्या संग ये तू. आई असं बरं ठीक आहे मी येऊन जाईन मग आता. हो चाल मग, ठेवतो मी, कर तयारी आणि येऊन जा. हो 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 आई ठीक आहे, मग करतो तयारी. चाल बापा, झाली मोकळी आता, निश्चिंत झाली. नाही तर घाडी चिंता लागली होती मला. एक तर त्याची शर्त आणि कोल्याचे बाबा असे म्हणायला लागले. झाला आता बोलली तिच्या संग. खरंच होत होतं बापा, जर मी फोन नाही केला असता ना, गोल्याच्या बाबाचं बोलणं खरं होत होतं. ती येतच नव्हती, मी फोन नसता केला तर येतच नव्हती ती. आणि मग यानं ह्या आवडून राहिला असता, ह्या आवडी कोणाचा. याने म्हटलं असतं का आता तिचं तोंड नाही पाहायचं, झाला गेला असता मग पुराचा संसार वाया, गेला असतं सगळं वाया बापा. बरं झालं मी फोन केला, तो फोन केला बरं झालं, तिले धावच दिली जराशी येच म्हणून. गेली तर गेली, 2 दिवसासाठी तिळगुळ घेऊन जाईन आणि येऊन जाईन अजून. पण आता त्याच्या संग येऊन जाईन बापा. बरं झालं फोन केला मी आता, नाही तर मी शहरात कबूल केली, मीच फसून गेली असती. झालं का चहा शांती? शांती ऐकू नाही येत काय? काय 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 म्हणता? गेलेच नाही का तुम्ही वावरात? चहा मान म्हणतो, बिना चहा पेल्यानंच वावरात हाकलतं का मध्ये आता? आणि कुठं ध्यानच तर बसली आहे तू? नको ध्यान कुठं आहे तुझं? मी आलो आणि म्हटलं तुले शांती चहा मान, बरं झालं का चहा असं विचारलो तुले, खालीच पाहून राहिली. विचार करून राहिली होती मी. आता गोल्या गेला ना गौरीला घेवाले, आणि तुम्ही बोलले ना ते खरं होत होतं. बरं झालं, थोडीशी चालाकी केली मी. खरं होत होतं काय? खरंच होते. पाय तू येतच नाही गौरी, पाय ना तुम्ही ओळखतो ना गौरीच्या आईले. गौरीची आई म्हणून येईन बाई म्हणून, आता मकर संक्रांत झाल्यावरच जाजो म्हणून. पाय ना तू, ऐक ना तू, येते का नाही बोल्या खाली हाताने वापस तो पहिले तेव्हानी? नाही येते गौरी. मी फोन केला तिले, आता फोन केला तिले, सांगितलं साध्यानं. आता म्हटलं गोल्या संग येऊन जाय म्हटलं, मागच्या वेळेनं परत पाठवली म्हटलं त्याले, आता त्याच्या संग येऊन जाय म्हटलं. मग लागन तर संक्रांत झाल्यावर तिळगुळ घेऊन जाजो म्हटलं, येऊनच जाय म्हटलं. आता म्हटलं मी काही ऐकणार नाही म्हटलं. तर हो म्हणे, येतो म्हणे आई म्हणे. असं काय, तू फोन केली काय? मग येतो म्हणे काय? हो येतो म्हणे ना, येतो म्हणे. पहिले बरोबर आहे तशीच म्हणायला लागली. नाही म्हणे आई म्हणे कायले पाठवलं म्हणे त्याईले. मी मकर संक्रांत झाल्यावर येतच होती म्हणे. बरं झालं मी फोन केली, नाही तर तुमची गोष्ट खरं होत होती आता. आणि त्याच्यात त्याची शर्त. मग मी बोलतो ते बरोबरच बोलतो कधी बी, आणि तुला खोटं वाटते? हो ना, मला माहित आहे ना तुम्ही जे बोलता खरंच बोलता, मला काही खोटं वाटत नाही. म्हणून तर मी फोन केला ना. माया म्हणाले वाटलं का तुमची गोष्ट खरंच नाही होईल बा, तर पहिलेच मी फोन केला आणि त्याला पोहोचायच्या पहिले, आणि तिला सांगितलं येऊन राहायला म्हटलं, तयारी करून ठेवा म्हटलं. मग येतो म्हटलं तर मग ठीक आहे, नाही तर आता तूच पस्तावली असती शर्त कबूल करून. ठीक आहे मग येते तर आता मान ना. मग चहा मानला का नाही मानला तर काय बसलीच आहे काय? मांडाचा आहे, मांडतो आता, बात होते. मांडून ठेवून देऊ ना, मग शिळा होते ना. ताजा ताजा मांडतो, तुम्हाला देतो, मी घेतो. हो मान पटकन. चल मग जातो ठेल्यावर. चल धनश्री, जातो. काही लागलं, काही खावायची इच्छा झाली तर सांगतो फोन करून, घेऊन येईन येता. धनंजयला तर आठवण नाही राहणार, मी आणतो आठवणी ना. हो हो आई, मला का नाही हरभऱ्याची भाजी खाऊ वाटून राहिली. हरभऱ्याची भाजी घेऊन यायचा ना. मी काय वावरात चालली काय हो धनश्री? हरभऱ्याची भाजी सांगून राहिली मला. आई मिळते ना हरभऱ्याची भाजी, मार्केटात मिळते ना. वावरातच थोडी ना मिळते, मार्केटमध्ये पण मिळते. मार्केटातली घेऊन या ना तुम्ही येता. खूप मला भाजी खाऊ वाटून राहिली हरभऱ्याची. आता पाय बाई, मी सीधी जातो ठेल्यावर, आणि मार्केट तिकडे दूर पडते. मी मार्केटात काही जात नाही.
येत आहे तर रात होते, आता रात्र लहान आहे. हा, ते मार्केटातली हरभऱ्याची भाजी बी काही खास राहत नाही. वावरातली ते वावरातली भाजी येईनच आता. हा, वावरातली भाजी येईन. एखाद्या दिवशी मी घरी राहीन तर जाईन खोडून आणन आणि खाऊ घालन तुले. आताच नाही बापा, दुसरं काही सांग. नाही आई, मला हरभऱ्याचीच भाजी खाऊ वाटत आहे, दुसरं काही नाही. तुम्ही कशी बी असो ना, तुम्ही हरभऱ्याचीच भाजी आणा. मार्केटात ठेल्यावरून थोडस लवकर ठेला बंद करा आज आणि मार्केटात जा. तशी तर गाडीच आहे ना, मामी आहे ना गाडी, मामी सोबत, मामी आहे ना तुमच्या सोबत गाडी घेऊन. तर घेऊन या ना, आज खूप असं खाऊशा वाटत आहे हरभऱ्याची भाजी. काही 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 तुला काय काय आता पोटशी आहे काय तू? एवढे खाऊ वाटून राहिली तुले. 2 दिवस नाही थांबत तू, 8 दिवस नाही थांबू शकत. एवढे तुले डोहाडे लागले का? तुले डोहाडे लागल्यावानी करून राहिली. जरासं विचारलंस तुले काही खाऊ वाटन काय तर सांगतो म्हटलं तर हरभऱ्याची भाजी तशी राशन पाणी घेऊनच मग डोक्यावर चढून राहिली हरभऱ्याची भाजी घेऊन. आई राहू द्या मग, नको आमच्या. दुसरं काही सांगतो फोन करून, तुला आठवण येईन तेव्हा. धनश्री, खरंच काय खरंच असं काही आहे काय? काही डोहाडे गियाडे लागले का तुला? आणू काय मी? मी आणतो भाजी कोणाच्याही वावरातून. त्या शांतीच्या वावरात गिवरात असं भाजी निघली, मी घेऊन येतो. खरंच कसं आहे का काही? हा, खरंच काय धनश्री, असं आहे काय? असं असाल तर मी कुठूनही घेऊन येतो मग त्यासाठी हरभऱ्याची भाजी. हा, असं आहे का? डोळे लागले का तुला? खरंच तोंड खराब आलं का तुला? आहे का? चुकला का महिना? हा, तस तू काय कुठूनही आणतं? तू जाय त्या ठेल्यावर, मी आणतो मा नाचुनीसाठी भाजी. मी घरीच टाळव ना, मी जातो आता. मी जातो कोणाच्याही वावरातून खुडून घेऊन येतो मा नाचुनीसाठी. तिने खाऊ वाटून राहिली ना, आणतो मी तिच्यासाठी. नाही माय, मासुनीचे डोहाडे मीच पुरे करन. मी आणतो तिच्यासाठी भाजी. मी मार्केटात जाईन, मी दूरच्या मार्केटात जाईन. मी ढूंढून काढून कुठूनही भाजी आणून धनश्री त्यासाठी. हा, मीच डोहाडे पुरे करतो. आई नाही तसं काही नाही, डोहाडे नाही लागले. तुम्ही गैरसमज नको करून घ्या, अजून तसं काहीच नाहीये. अशी सहजच मला खाऊ वाटून राहिली. असं काय? बरं ठीक आहे मग, चालली मी मग. माय चालली वा. हो जाय. धनश्री, आणू का भाजी कुठून बी? कोणाच्या वावरातून पाहतो बरं जाऊन मी. हाय का कोणाच्या वावरात निघली काय तर, त्या गंगाच्या वावरात नाही तर कोणाच्या तरी वावरात निघली असेल तर मी घेऊन येतो भाजी हरभऱ्याची. हा, तुला खावायची इच्छा आहे तर घेऊन येतो, दोघे आपण आजा ना त्या खाऊन घेऊ. हो ठीक आहे आजी, पहा तुम्ही भेटन तर. मी बनवून मग मस्त ज्वारीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी बनवू मग आपण. काय त्या सासूचा फोन होता काय? आणि काय हो 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 म्हणून राहिली होती? हा, हो आई, माझ्या सासूचा फोन होता. आता हे आराध्याचे बाबा गोल्याची निघाले म्हणते, मला घेवायला येऊन राहिली म्हणते, अशा सांगून राहिल्या त्या. जावई तुला घेवायला येऊन राहिले? कधी येऊन राहिले म्हणते तुला घेवायला? आता आज निघाले म्हणते घरून, आता पोचतीनच 1-2 घंट्यानं आई. म्हणून माझ्या सासूने फोन केला आणि त्या म्हणते तयारी करून ठेव म्हणून मी हो 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 म्हणत होती त्याला. त्याच्याच मतानं काय तू बोली हो 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 म्हणून दिली. हा, पहिले नाही सांगता आलं त्याला फोन करून? हा, जवळ आता निघाले आणि तुले वेळेवर टायमावर म्हणते तुले तयारी कर आणि तू बी हो 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 हो. हा, काय म्हटलं होतं रात्री आपण? हा, संक्रांत झाल्यावर जाणार होती तू, आता अचानक चालली जातं का? आता जवायनं काल फोन करायला काय झालं होतं मग शांताबाईला? काल फोन करत्या, जवायनं केला फोन, जवायनं नाही केला फोन. नाही आई, आता मला काही समजलंच नाही, तुम्ही काय बोला? माझ्या सासू म्हणते आता तू काही ऐकत नाही म्हणते आणि मला काही सांगू नको म्हणते. येऊन राहिला म्हणते घेवाले, चुपचाप त्याच्या संग ये म्हणते, असं म्हणायला लागलं. हो म्हणून दिली बापा. काय तू बी गौरी अशीच राशील काय बापा? साधी. हा, कोणी फायदा उचल ना मग अशानं, कोणी फायदा उचलते. हा, असे दंदरूनच जात बात, दंदरल्यावानी, समोर कलेक्टर उभा असल्यावानी करत. हो म्हणाले कायले पाहिजे होतं? थांबा बा मी सांगतो आई, थांबा मी सांगतो थोड्या वेळानं. मग आईले विचारतो, असं तसं बोलती ना? हा, घुमवती, आरून फिरून बोलती, डायरेक्ट हो करतो तयारी अशीच म्हणली. आता मी आता म्हटलं आई, माझ्या सासूला मी आता म्हटलं संक्रांत झाल्यावर मी ते येत होती, तर माझ्या सासू डायरेक्ट म्हणायला लागली मला काही सांगू नको आणि ते काही नाही, येऊन राहायला घेवाले तर येऊन जाय, म्हणून मी हो म्हटली. मी आता पहिले तसंच म्हटलं आई. आता कर आता फोन त्या सासूला, फोन कर आणि म्हणा अशी म्हणते म्हणा, मग येई म्हणा, संक्रांत झाल्यावर जाय अशी म्हणते म्हणा, तर मी संक्रांत झाल्यावर घेईन असं म्हण. कर फोन म्हण अशी. पण आई, आराध्याचे बाबा निघाले ना मला घेवायला, आता आपल्या घरी येऊन पोचतील ना, मग आता त्याला फोन करू का माझ्या सासूला फोन करू? नाही तर मी आराध्याच्या बाबालाच फोन करू का डायरेक्ट येऊ नका म्हणू का? नाही, जवायला तुले फोन नाही केला ना, तू जवायला फोन नको करू, तू शांताबाईला फोन कर आणि शांताबाईला सांग तेले जवायले थांबवा म्हणा, आताच नको पाठवा म्हणा, जिथोपर्यंत आले तिथून वापस जा अशी म्हण. मग त्या फोन करतील, शांताबाई फोन करून पोराले आणि सांगन तशी. तू त्या सासूलेच फोन कर, त्या सासूने तुले फोन केला ना, तू त्या सासूलेच कर
जवायला काही करू नको आता. ठीक आहे आई, मी करतो मग माझ्या सासूला फोन करतो आणि म्हणतो तशी काही नाही. हो पहिले अंग धुवून घे, आता जा अंग धुवून घे. फोन तर मग कधीच आई करणं होते. नाही 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 गड्या, मग जवा येऊन पोचतील. कर पहिले फोन कर आणि मग मी हावच अजून अर्धा पाऊण तास हाव अजून, मग अंग धुवून घे जा. हा ठीक आहे, मी करतो फोन. कुठं चालली व शांता? कुठं नाही कौसा काकू, वावरात चालली. वावरात चालली का? हो काय, बरं. मग शांता मला एक सांग बरं, त्या वावरात हरभरा भाजी आली का खोडाले? भाजी हरभऱ्याची अजून 2-4 दिवस लागते कौसा काकू. 2-4 दिवसात चांगली खुडाली येते, 2-2 फांद्या. आता थोडीशी कोवडी कोवडी आहे, 2-4 दिवसानं चांगलीच खुडाली येते. मग जाऊ ना आपण खुडू ना 2-4 दिवसानं. काय 2-4 दिवसानं मला आजच पाहिजे होती बघलीशी, आजच पाहिजे होती. ठीक आहे ना मग कौसा काकू, चला तिकडे भाबऱ्यावरची खुडून घेऊ. हो चाल बरं, थोडीशी खुडून आणू. धनश्रीले खाऊ वाटून राहिली व भाजी, म्हणून राहिली ते आजी भाजी आणा कुठून तरी. तिले भल्ली इच्छा होऊन राहिली भाजी खावाची. तर म्हटलं त्या वावरात निघाली असन भाजी. नाही तर मग राहू दे काय दे बापा. त्या गंगाच्या वावरातली पाहतो. तू 2-4 दिवसांनी येते ना? बरं, गंगाच्या वावरात आली असन. नाही कौसा काकू, माईकचं पहिले पेरणं झालं, मग गंगानं पेरलं. तिची तर अजून लहानच असन. माहित तरी हाय थोडी खुडा लाईक आहे. चला ना. धनश्रीले काय हाय काय काही इच्छा झाली म्हणते? नाही तसं काही नाही आहे म्हणे. मी म्हणली तिले हाय का काही म्हणे? नाही म्हणे तसं काही नाही म्हणे आजी, अशीच इच्छाच होऊन राहिली म्हणे खावाची. आता काही राहिल्यावरच इच्छा होते का बाई यायची खावाची? तसं इच्छा आपली नाही होत का? आपली बी इच्छा होते ना काही खावाची, तशी होते. नाही तर काय तर कौसा काकू, तशी बी इच्छा होते. नाही तर काय आपली होते तशी इच्छा होते. असं थोडी आहे का गरोदर राहिल्यावरच काही खावाची इच्छा होते? तशी बी होते. इच्छा झाली तर खाऊन घ्या. बरं चालली ना मी मग वावरात. आता चालता का? आता चला आणून घे जा खुडून मुठमुठ. मग चांगली खुडाली आली म्हणजे मग लय खुडू. मग आता थोडी खावापुरती घेऊन या. हो खावापुरती, नाही तर काय हो, खावापुरतीच पाहिजे. चाल मग. हॅलो अमय, फोन आला काय? हॅलो आई, मी बोलून राहिली गौरी. हो गौरी, बोल ना, बोल. काय म्हणता? झाली का तयारी? पोचला का गोल्या? पोचायचाच असन ना आताच गोल्या? आताच पोचायचं असन. हो आई, पोचायचंच आहे ते. आई मी काय म्हणतो, आई म्हणते का संक्रांत झाल्यावरच जाजो म्हणते मला. तर आई मी कधी संक्रांत झाल्यावरच येईन. तुम्ही गोल्याजीला सांगून द्या, तुम्ही आराध्याच्या बाबाला तुम्ही सांगून द्या तसं का गौरी म्हणा संक्रांत झाल्यावरच येईन अशी म्हणते म्हणा. नाही त्याला सांगू नाही शकत. आता ते तू गौरी हे पाय, आता जिद करू नको. तू आई काही म्हणते, तू आईचं ऐकू नको तू. पटकन तयारी कर ना, आता त्याच्या संग ये. आता सांगून राहिली मी. पण आई म्हणते का संक्रांत झाल्यावर जाजो म्हणते ना. तू आई म्हणते, दे बरं तू आई जवळ फोन दे. हो आई, या आई घे फोन, घे तुझ्या संग बोलतो म्हणते. हॅलो सुशीलाबाई, काय काऊन आता माघरची सून होते? आता सण वाराले माघारी पाहिजे माय सून मा नातू नात्र. आता झाला ना 1.5 महिना होऊन गेला ना. आता येऊन राहिला गोल्या. आता मा पोरग येऊन राहिला. आता पाठवून द्या आता गौरीले. त्याच्या संग मांग बी खाली हातानं पाठवले तुम्ही त्याले. आता तुम्ही गौरीले पाठवून द्या त्याच्या संग. येऊन राहिला तो घेवाले. हो शांताबाई, बरोबर आहे गोष्ट तुमची. तुमच्याच घरची सून वय, तुमच्याच नातू नात्र वय. पण कणी आता पाहून घ्या, आता एवढे दिवस राहिली तर आता अजून 8-15 दिवस राहू द्या. मला गमत नाही ना एकटीला. आता पाहून घ्या तुम्ही, मला सांगलं नाही काही नाही. आणि एकाएकी माई पोरगे, माई नातू, माई तुमचे नातू नात्र तर माय बी तर नातू नात्र एकाएकी चालले जाईन तर मग मला गमणार नाही ना. माझं घर एकदम खाली होऊन जाईन. म्हणून म्हणतो शांताबाई 15 दिवस राहू द्या अजून गौरीले. मग लागन तर तुम्ही स्वतः या, जवायला पाठवा. नाही तर मग तिच्या बाबा, नाही तर मी आणून देईन स्वतः संक्रांत झाली म्हणजे. हो सुशीलाबाई, ते तुमची गोष्ट बरोबर आहे. घर खाली होते, गमत नाही मग एकाएकी गेले म्हणजे. पण आता हे पा, आता गोल्या निघून गेला घेवाले आणि गोष्ट थोडीशी वेगळी आहे. म्हणून म्हणतो ते आताच मी फोनवर सांगत नाही, मग मी सांगन कधीतरी. म्हणून म्हणतो आता तुम्ही गौरीले पाठवून द्या. मग लागन तर संक्रांत झाली का 2-3 दिवसानं अजून येऊन जाईन ते. पण कधी सुशीलाबाई, आता एवढे उपकार करा मावर, एवढं हे करा, कष्ट घ्या, पण गौरीले त्याच्या संग आता पाठवून द्या. पण तुम्ही मग शांताबाई 2-4 दिवसा अगोदर सांगायला पाहिजे होतं, आम्ही प्रिपेअर राहतो मग. हो ते गोष्ट बरोबर आहे तुमची. पण आता सांगून राहिली ना आता मी.
आता पाठवून द्या गौरीले. आता तुम्ही काही तिचा लोक करू नका. आता तुम्ही तिले पाठवून द्या. बस एवढंच माय म्हणणं आहे बा. नाही तर काय होईल मलाही समजत नाही. समजत नाही मग तुम्हाला बी मले बी. म्हणून तुम्ही आता एवढ्यानं पाठवून द्या बा तिले.